नमस्कार. आज आपण काळूस या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत भाजपाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय शांताराम खांडेवराड हे या ठिकाणी कमळाचे चिन्ह बरोबर या ठिकाणी उमेदवारी लढत आहेत आणि आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यांचा या ठिकाणी प्रचार दौरा कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. दादा, आपला सामाजिक प्रवास, राजकीय प्रवास कसा आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. सामाजिक प्रवास व राजकीय प्रवासामध्ये काम करत असताना गेले मी 10 वर्ष समाजासाठी झटतो आहे, गोरगरिबांसाठी काम करतो आहे. त्याच्यामध्ये वृद्धाश्रम असतील, आपले ठाकर वस्तीवरली शाळा असतील, वडर वस्तीवरल्या शाळा असतील, गोरगरिबांसाठी जे करता येईल ते मी आत्ता करतो आहे गेले 10 वर्ष झाल्यापासून. आणि BJPच्या संघटनामध्ये मी गेले 6 वर्षापासून काम करतो आहे. त्यांचाही थोडासा सपोर्ट मिळावा त्यासाठी मी इलेक्शन लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रचार दौरा आपला एकंदरीत कसा चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा भेटतोय? माझ्या तिकिटाला थोडा उशीर झाल्यामुळं प्रचारासाठी मला दिवस कमी भेटले, पण मी आमच्या टीमने एकच ध्येय ठेवलं होतं की घर टू घर प्रचार करायचा. म्हणजे माझ्या गणामध्ये 10 गावं येतात. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये जाऊन आपल्या प्रचाराचं पॉम्पलेट द्यायचं आणि आपली विकास कामे सांगायची. त्याच्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांना काम करणारा माणूस पाहिजे, याच्यातून हे आम्हाला दिसतंय. तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? पुढचं विजन हेच असणार आहे की गोरगरिबांसाठी काम करणे, मूळ रस्ते, लाईट, पाणी, शाळेंना वगैरे गोरगरिबांना मदत करणे, हेच विजन असणार आहे. बाकी काय विजन असणार आहे? बरं, गावागावात फिरताना तुम्हाला कुठल्या समस्या जाणवतात आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाय? गावागावी ह्याच समस्या आहेत. रोड, लाईट, पाणी. जास्त लोकांना कुठली अपेक्षा नाही. आमचे रस्ते नीट असावे, गटारं नीट असावी, पाण्याची सोय असावी, लाईटची सोय असावी, ह्याच समस्या आहेत. मतदारांनी तुम्हालाच का मतदान करावं? मतदारांनी आम्हाला मतदान का करावं हे आमचा पक्ष गेले 15 वर्ष झालं सांगतोय. सत्तेत असल्यामुळं आणि सत्तेची ताकद ही जनतेला समजली आहे असं मला वाटतं. बरं, त्याच्यामुळं सत्तेतला पक्षाला निवडून द्यावं, त्याच्यामुळे विकास होतो, त्याच्यामुळे सर्व कामं होतात असं आम्हाला वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचार दादा, मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना मी हेच आवाहन करेल, ह्या भूलथापांना, आमिषांना बळी पडू नका. कारण काय होते, घरोघरी 1000-2000 रुपये घेऊन यांनी कुठं विकास होत नसतो. तुम्ही विकासाला मतदान करा, तुमचे प्रत्येक प्रश्न सोडवले जातील, हेच मी मतदाराला आवाहन करेल. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज नेशन TV, काळूस. धन्यवाद.